नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी गुड न्यूज आहे। शेतकरी मित्रांनो, नुकत्याच काही दिवसांमध्ये संक्रांत हा संपूर्ण देशभर साजरा करण्यामध्ये येणारा सण तोंडावर आला असून या संक्रांत सणाच्या मुहूर्तावर राज्यामधील महिलांना लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा आता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। आणि यासोबतच राज्य सरकारच्या नमो शेतकरी आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान या दोन्ही योजनांचे हप्ते याच काळामध्ये वितरित करण्यामध्ये यावेत अशा प्रकारची एक आशा देखील राज्यामधील शेतकऱ्यांना आहे। व हाच प्रश्न शेतकरी सातत्याने आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील विचारत आहेत। तर मग यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे नेमके या तीनही योजनांचे पुढील हप्ते तुम्हाला कधीपर्यंत मिळतील आणि याची राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली अधिकृत अशी माहिती पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ विना स्किप करता नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यामधील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि या योजनेअंतर्गत राज्यामधील सर्व पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजे वार्षिक 18,000 रुपये देण्याचे जाहीर केले। तसेच आतापर्यंत या योजनेअंतर्गत मागील डिसेंबर महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते हे विना कोणत्या अडथळ्याशिवाय वितरित करण्यामध्ये आले आहेत। तसेच आता या योजनेचा पुढील जानेवारी महिन्याचा हप्ता हा देखील येत्या संक्रांत या सणाच्या अगोदरच वितरित करण्याच्या हालचाली देखील राज्य सरकारकडून आता सुरू करण्यामध्ये आल्या आहेत। यासोबतच शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारची आणखीन एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि या योजनेअंतर्गतचा मागील 5वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला असून आता तुम्हाला येत्या पुढील अवघ्या काही दिवसांमध्ये या योजनेच्या पुढील 6व्या हप्त्याचे वितरण देखील करण्यामध्ये येणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून जाहीर करण्यामध्ये येत आहे। तर मग मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार त्यांच्या पीएम किसान योजनेचा पुढील 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित करू शकते। तसेच मागील 4-5 दिवसापासून एक मोठी बातमी देखील संपूर्ण देशभर प्रकाशित होत असून या बातमीनुसार पीएम किसान योजनेचा पुढील 19वा हप्ता हा याच जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे येत्या 26 जानेवारी रोजी वितरित केला जाऊ शकतो। म्हणजे या प्रजासत्ताक दिनादिवशी देशामधील सर्व पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या 19व्या हप्त्याचे वितरण हे करण्यामध्ये येऊ शकते आणि अशा प्रकारची बातमी देखील सध्या प्रकाशित करण्यामध्ये येत आहे। परंतु याची केंद्र सरकारकडून किंवा त्यांच्या कोणत्याच अधिकाऱ्याकडून अधिकृत असा पाठपुरावा आणखीन देखील करण्यामध्ये आला नाहीये। त्यामुळे जेव्हा पीएम किसान योजनेचा पुढील 19वा हप्ता वितरित करण्यामध्ये येईल तेव्हाच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा पुढील 6वा हप्ता देखील याच हप्त्यासोबत वितरित करण्यामध्ये येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।